सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. मी विनायक अरुण चव्हाण, सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा आशयनगर निपाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी या वर्गातील गणित विषयातील बेरीज या घटकाविषयी अधिक माहिती घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा बरं, इथं काय दिसत आहे तुम्हाला? एक सुंदरशी बाग आहे ना. अशा या बागेमध्ये तुम्हाला मित्रांच्या सोबत फिरायला जायला आवडेल ना? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा या बागेत फिरायला जायला तुम्हाला एक मित्र आणि एक मैत्रीण घेऊन जायला येणार आहेत. ते कोण आहेत माहित आहेत का? ते तुमच्या घरी येणार आहेत आणि तुम्हाला घेऊन अशी बाग फिरायला जाणार आहेत. पहा बरं, कोण आहे रे हे? ओळखता का याला तुम्ही? ओळखता ना कोण आहे? हा तुमचा आवडता छोटा भीम, होय की नाही? चला, आणखीन कोण आलंय हे पहा बरं तुमच्याकडे भेटायला. ओळखता ना हिला? ही आहे तुमची आवडती चुटकी, होय की नाही? तर काय झालं, एक बाग फिरायला जाण्यासाठी चुटकी आणि भीम तुमच्या घरी येत आहेत आणि तुम्हाला घेऊन ते कुठे जाणार आहेत? एका बागेत फिरायला जाणार आहेत. आणि तुमच्या घरी येण्यासाठी या रस्त्यानं चालत चालत ते येतात आणि शेवटी कुठे येऊन पोहोचतात? तुमच्या या गावात येऊन पोहोचतात. आणि गावात येऊन पोहोचल्यानंतर काय दिसतंय पहा बरं त्यांना? अरे, एक फळवाले दादा सुंदर सुंदर फळे, गोड गोड फळे घेऊन बसलेले असतात. ही सगळी फळे पाहून भीमला तर भूक लागलेली असते आणि म्हणून भीम काय करतो? त्याला आवडणारी सफरचंद घेतो, पोटभर सफरचंद खातो. आणि चुटकी काय करते? तिला आवडणारे डाळिंब घेते आणि पोटभर डाळिंब खाते. आणि सफरचंद डाळिंब खाऊन हे काय करत असतात? निघून जात असतात. पण फळवाले दादा त्यांना बोलवून घेतात आणि म्हणतात की तुम्ही सफरचंद खाल्लाय, डाळिंब खाल्लाय, त्याचे पैसे द्यावे लागतील. चुटकी विचारते की किती रुपये द्यावे लागतील? त्यावेळी फळवाले दादा सांगतात की सफरचंदाचे 131 रुपये द्यावे लागतील आणि डाळिंबाचे 146 रुपये द्यावे लागतील. त्यावेळी चुटकी डोकं खांदायला लागते आणि म्हणते की भीम, एकूण किती रुपये झाले? आता आपण किती रुपये द्यावे लागणार? त्यावेळी भीम काय म्हणतो की हे बघ चुटकी, मी तर लाडू खाल्ल्याप्रमाणे भरपूर सफरचंद खाल्लो आहे, पण किती रुपये होतात हे काय मला माहित नाही. मग चुटकी काय करते? कालियाला जाऊन विचारते. कालिया म्हणतो मला सुद्धा नाही माहित. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण काय करूया? भीमला आणि चुटकीला एकूण किती रुपये होतात हे बघायला मदत करूया, होय की नाही? मग आता किती रुपये होतात बघायचं असेल तर आम्हाला काय करायला पाहिजे? पहिला बेरीज करायला पाहिजे. बेरीज म्हणजे काय? तर बेरीज म्हणजे एकत्र करणे किंवा मिसळणे होय. मग आता भीम आणि चुटकीला काय करावे लागणार? 131 रुपये आणि 146 रुपये यांना एकत्रित करावे लागणार किंवा मिसळावे लागणार. चला, कसं करायचं पहा बरं आता. अरे, हे कोण आलेत बघा? हरण आलेत. हरण सगळे काय म्हणालेत पहा बरं? आम्हाला सुद्धा बेरीज शिकायची आहे. चला, तर आपण या सुद्धा मित्रांना सोबत घेऊया आणि काय करूया? बेरीज शिकूया. तर आम्हाला काय करायचं आहे? 131 रुपये आणि 146 रुपये त्यांना एकत्रित करायचं आहे. मग यासाठी आम्हाला पहिला काय पाहिजे? तर एक असा स्थानमूल्य तक्ता पाहिजे. तर या स्थानमूल्य तक्त्यामध्ये तुम्ही यापूर्वी सुद्धा शिकलेला आहात की सुटे, दशक, शतक यामध्ये संख्या कशा लिहायच्या. मग आता पहिला काय करायचं? सफरचंदाचे 131 रुपये हे आपण स्थानमूल्य तक्त्यामध्ये मांडून घ्यायचं. मग सांगा बरं, 131 पैकी सुट्या स्थानामध्ये कोणता अंक येईल? विचार करा बरं जरा. अगदी बरोबर. कोणता अंक येईल? 1. अगदी बरोबर. आता सांगा बरं, दशक स्थानात कोणता अंक येईल? हो, अगदी बरोबर, 3. आणि शतक स्थानामध्ये कोणता अंक येईल? 1. अगदी बरोबर. आता याच पद्धतीनं डाळिंबाचे 146 रुपये सुद्धा आपण काय करायचे? स्थानमूल्य तक्त्यामध्ये मांडून घ्यायचं. विचार करा, सुट्या स्थानात कोणता अंक येईल? अगदी बरोबर, 6. दशक स्थानामध्ये कोणता अंक येईल? 4. आणि शतक स्थानामध्ये 1. आता या संख्या मांडून घेतल्यानंतर आम्हाला बेरीज करताना सर्वात पहिला काय करायचं आहे? तर या सुटे स्थानातील अंकांना एकत्र करायचं किंवा मिसळायचं. मग बघा बरं, आता सुटे स्थानामध्ये पहिला वरचा अंक कोणता आहे? 1. 1 सुटे, म्हणून पहिला आपण 1 सुटे घ्यायचा. आता अधिक आम्हाला काय करायचं आहे? 6 सुटे त्यामध्ये मिसळायचे आहेत किंवा एकत्र करायचे आहेत. म्हणून आता काय करायचं? 6 सुटे घ्यायचे. घ्या बरं. 1, 2, 3, 4, 5, 6. आता हे झाले 6 सुटे आणि वरचा 1 सुटे. आता यांना आपण एकत्रितपणे मोजायचं. मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7.
एकूण किती सुटे झाले 7 सुटे. म्हणून आता हे 7 सुटे काय करायचं आपण या सुटे स्थानामध्ये लिहायचे. आता याच पद्धतीने आपण जायचं दशक स्थानाकडे. आता दशक स्थानामध्ये वरचा अंक कोणता आहे पहा 3 दशक. म्हणून आता आपण पहिला काय करायचे 3 दशक घ्यायचे. घ्या बरं 1 दशक 2 दशक 3 दशक आणि खाली किती दशक आहेत 4 दशक. म्हणून आता आपण 4 दशक घ्यायचे. घ्या बरं 1 2 3 4 दशक. आता हे 3 दशक आणि हे 4 दशक यांना आपण एकत्रितपणे मोजायचं. मोजा बरं 1 2 3 4 5 6 7. किती दशक झाले एकूण 7 दशक. आता हे 7 दशक आपण काय करायचं दशक स्थानामध्ये लिहायचं. आता याच पद्धतीनं आपल्याला शतक स्थानांची बेरीज करायची आहे. चला बरं आता शतक स्थानामध्ये किती शतक आहेत पहिला 1 शतक आणि त्यानंतर खाली किती शतक आहेत पुन्हा आणखीन 1 शतक. आता या दोन्हीची बेरीज तर आम्हाला करता येते. किती शतक झाले 2 शतक. म्हणून आता आपण यांना काय करायचं शतक स्थानामध्ये 2 शतक लिहायचे. मग आता तुम्हाला समजलं का 131 रुपये आणि 146 रुपये म्हणजे भीम आणि चुटकीला किती रुपये द्यावे लागतील पहा बरं. भीम आणि चुटकीला द्यावे लागणारे एकूण पैसे 277 रुपये. म्हणजे आता आम्ही भीम आणि चुटकीला हे सांगितल्यानंतर भीम खुश झाला. समजलं का मित्रांनो कशा पद्धतीनं आपण बेरीज करायचं ते. तर विद्यार्थी मित्रांनो अरे हे हरण आलं होतं ना आमच्यासोबत गणित शिकायला. काय म्हणाले पहा बरं ते काय म्हणतंय अरे अजून गणित समजलं नाही. त्या हरणाला आता काय करायला पाहिजे आपण अजून एक गणित सांगायला पाहिजे. चला आपण आता आणखीन एक गणित सांगूया. पहा बरं या ठिकाणी आता तुमच्याकडे किती पेन्सिल आहेत बघा 243 पेन्सिल अधिक 223 पेन. त्यांना आपण काय करायचं एकत्रितपणे मिसळायचं आहे. आता जसं आपण मगाशी बघितलं त्या पद्धतीने आपण काय करायचं पहिला एक स्थानमूल्य तक्ता घ्यायचं. या स्थानमूल्य तक्त्यामध्ये 243 आणि 223 यांना एकत्र करायचं आहे. सांगा बरं 243 पैकी सुटे स्थानात कोणता अंक येईल 3, दशक स्थानात 4, शतक स्थानात 2. अगदी बरोबर. आता या पद्धतीने 223 या अंकाला स्थानमूल्य तक्त्यात मांडा 3 2 आणि शतक स्थानामध्ये येणार 2. अगदी बरोबर. आता यांची आपण बेरीज करायचं. सर्वात प्रथम बेरीज करताना काय करायचं सुटे स्थानातील अंकांना एकत्र करायचं. करा बरं सुटे स्थानामध्ये वरचा अंक किती आहे पहा इथं पहिला आहे 3. आता त्यानंतर 3 सुटे घ्या 1 2 3 आणि खाली किती अंक आहे 3. म्हणून आता अधिक आपल्याला काय करायचं पुन्हा 3 सुटे घ्यायचे 1 2 3. आता या वरचे 3 सुटे अधिक खालचे 3 सुटे यांना आपण काय करायचं पुन्हा एकत्रितपणे मोजायचं. मोजा बरं 1 सुटे 2 3 4 5 6. एकूण किती सुटे झाले पहा बरं 6 सुटे. तर आता हे 6 सुटे आपण काय करायचं या स्थानमूल्य तक्त्यामध्ये आपण सुटे स्थानामध्ये 6 लिहायचं. समजलं का. आता या पद्धतीने आपल्याला काय करायचं दशक स्थानातील अंकांची बेरीज करायचं. पहा बरं दशक स्थानामध्ये पहिला किती दशक आहेत 4 दशक. म्हणून आता आपण दशक म्हणजे 10चा गठ्ठा 10चे 4 गट्टे घ्यायचे. आता पहिला 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक. आता अधिक आम्हाला यामध्ये काय करायचे आहेत पुन्हा 2 दशक एकत्र घ्यायचे आहेत. घ्या बरं 2 दशक 1 आणि 2. आता हे 4 दशक आणि खालचे 2 दशक यांना आपण काय करायचं एकत्रितपणे मोजायचं. मोजा बरं 1 2 3 4 5 6. एकूण किती दशक झाले सांगा 6 दशक. आता हे 6 दशक आपण दशकाच्या स्थानी लिहायचं. आता याच पद्धतीने आपण काय करायचं शतक स्थानाकडे जायचं. तर शतक स्थानामध्ये वरती किती शतक आहेत पहा 2 शतक. म्हणून आपण 2 शतक घ्या. 1 शतक शतक म्हणजे 100चे गठ्ठे 100 पेन्सिलीचा गठ्ठा 1 शतक आणि 2 शतक. आता अधिक आम्हाला काय करायचं पुन्हा 2 शतक 1 शतक आणि 2 शतक. आता ह्या 2 शतक हे 2 शतक यांना आपण काय करायचं एकत्रितपणे मोजायचं. मोजा बरं 1 2 3 4. एकूण 4 शतक. म्हणून हे 4 शतक आपण काय करायचे शतक स्थानामध्ये लिहायचं.
समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? बेरीज हत्ता न येणारी बेरीज आता आपण पाहिलो. तर एकूण पेन व पेन्सिल यांची किंमत किती झाली? 466. तर आता विद्यार्थी मित्रांनो आम्हाला काय करायचं आहे? आता हातचा येणारी बेरीज शिकायची आहे. आता बघा बरं, 466 पेन आणि 166 खुडं आहेत. त्यांना आपल्याला काय करायचं आहे? एकत्रित करायचं आहे. मग बेरीज करताना आम्हाला काय पाहिजे? सर्वप्रथम हवे स्थानमूल्य तक्ता की ज्यामध्ये आपण अंक काय करायचे आहेत? सुटे, दशक, शतक या स्थानामध्ये मांडून घ्यायचं. घ्या बरं, 466 मध्ये सुटे स्थानात किती येणार? 6. दशक स्थानात येणार 6 आणि शतक स्थानात येणार 4. त्यानंतर अशाच पद्धतीने दुसरा अंक किती आहे? 166. 166 मध्ये सुटे स्थानात येणार 6, दशक स्थानात येणार 6 आणि शतक स्थानात येणार 1. आता आम्हाला काय करायचं? हातचा येणारी बेरीज शिकायची आहे. तर काय करायचं? पहिला पहा, सुटे स्थानातील अंकांना आपण एकत्र करायचं. घ्या बरं, सुटे स्थानामध्ये वरचा अंक किती आहे? 6. म्हणून आता काय करायचं? 6 सुटे. 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतर खालचा अंक 6. 1, 2, 3, 4, 5, 6. आता आम्हाला काय करायचंय? वरचे 6 आणि खालचे 6 एकत्रितपणे मोजायचे. मोजा बरं, आता लक्ष देऊन मोजायचं हा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. इथं 10 झाले. आता काय झालं? एक दशक पूर्ण झाला आणि हे 11 आणि हे 12. आता एकूण 6 आणि 6 ची बेरीज किती झाली? 12 झाली. मग आता आपण या ठिकाणी जर 12 लिहायचं असेल तर असं लिहू शकतो का? नाही. का? कारण या 12 पैकी 1 हा दशक आहे आणि 2 हे काय आहेत? सुटे आहेत. म्हणून या 1 ला आपण काय करायचं? हातचा द्यायचा आणि अशा पद्धतीने दशक स्थानामध्ये त्याला नेऊन ठेवायचं. समजलं का? हा झाला आपण हातचा दिलो. आता आपण जायचं याच पद्धतीने दशक स्थानांची बेरीज करायचं. पहा बरं, दशक स्थानामध्ये पहिला हातचा आलेला 1 दशक आणि त्यानंतर खाली किती? 6 दशक आहेत. घ्या बरं 6 दशक, हे 6 दशक अधिक खाली किती दशक आहेत? 6 दशक. आता आम्हाला काय करायचे आहेत? हे सगळे दशक एकत्रितपणे मोजायचे आहेत. मोजा बरं, हा मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता या ठिकाणी काय झालं? 1 दशक पूर्ण झाले. हा, त्यानंतर हे 11, 12, 13. एकूण किती दशक झाले? आता 13 दशक झाले. आता हे 13 दशक लिहिताना आपण या ठिकाणी जर 13 लिहिलो तर या 13 पैकी काय आहेत? 3 दशक आहे आणि हा एक शतक स्थानामध्ये आपण काय करायचं? आता हातचा द्यायचा. समजलं का? आता यानंतर शतक स्थानांची आपण बेरीज करायची आहे. पहा बरं, शतक स्थानामध्ये पहिला किती हातचा दिलेला? 1 शतक. 1 शतक म्हणजे 100चा 1 गट्टा. त्यानंतर आणि खाली किती शतक आहेत? 4 शतक. 1, 2, 3, 4. आता पुन्हा किती खाली शतक राहिला? अधिक 1 शतक. म्हणून इथं आपण आणखीन 1 शतक घेतलो. आता या सगळ्या शतकना आपण एकत्रितपणे मोजायचं आहे. मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6. तर आता काय करायचं? एकूण शतक किती झाले? हे 6 शतक. म्हणून या 6 शतकांना काय करायचं? आता आपण या ठिकाणी नेऊन ठेवायचं. तर आता सांगा बरं, एकूण पेन आणि पेन्सिल यांची किंमत किती झाली? तर एकूण खडू व पेन हे किती झाले? 632 झाले. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीने येईल का तुम्हाला बेरीज करायला? अरे हरण काय झाले बघा, काय म्हणाले? हरण आलं होतं ना आपल्यासोबत गणित शिकायला. काय म्हणतायत की आता आम्हाला गणित समजलं. तुम्हाला सुद्धा समजलं का विद्यार्थी मित्रांनो? बेरीज कशा पद्धतीने करायचं? तर विद्यार्थी मित्रांनो आता हातचा येणारी आणखीन एक गणित आपण बघूया. तर 365 लाडू आणि 446 लाडू. तर ह्यामध्ये सुटे स्थानामध्ये 365 हे सुटे दशक शतक मध्ये मांडून घ्यायचं आहे. तर सुटे स्थानामध्ये येणार 5, दशक स्थानामध्ये येणार 6, शतक स्थानामध्ये येणार 3.
आता 246 लाडू त्यांना आपण स्थानमुळ तक्त्यामध्ये मांडून घ्या बरं. 6, 4, 2. आता आपण काय करायचं, तृतीय स्थानातील अंकांची बेरीज करायचं. बघा बरं, तृतीय स्थानात पहिला किती आहे, 5 सुटे. 1, 2, 3, 4 आणि 5. आता परत खाली किती सुटे आहेत, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. आता या 6 सुटेना आपण पुन्हा एकत्र मोजायचं आहे. मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. एकूण सुटे किती झाले, 11 सुटे. आता यांना आपण काय करायचं, या ठिकाणी लिहायचं. आता या 11 पैकी एक हा दशक आहे आणि एक हा सुटे आहे, म्हणून दशक स्थानातील 1 ला आपण काय करायचं, आता हातचा द्यायचा. समजलं का. आता अशाच पद्धतीने आपण काय करूया, दशक स्थानांची बेरीज करूया. चला बघा बरं, दशक स्थानामध्ये पहिला किती दशक आहेत, 1 दशक. त्यानंतर पुन्हा खाली किती दशक आहेत, 6 दशक. त्यानंतर पुन्हा किती दशक आहेत, 4 दशक. तर या सगळ्या दशकांना आपण काय करायचं, आता एकत्रितपणे मोजायचं. मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता इथे एक 10 दशकाचं 10 पूर्ण झाले, म्हणजे एक शतक पूर्ण झाला आणि पुन्हा 11. तर एकूण किती दशक झाले, 11 दशक. आता या 11 पैकी हा एक शतक आहे, एक शतक पूर्ण झालेलं आहे, म्हणून या शतकाला आपण काय करायचं, शतक स्थानामध्ये ठेवायचं. तर आता आपण काय करायचं, शतक स्थानातील अंकांची बेरीज करायची आहे. आता पहा बरं, शतक स्थानामध्ये पहिला 1 शतक आणि आधी किती शतक आहेत, 3 शतक. त्यानंतर पुन्हा किती शतक आहेत, 2 शतक. तर या सगळ्या शतकांची आता आपण बेरीज करायची. मोजा बरं, एकूण किती शतक आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. एकूण 6 शतक. आता हे 6 शतक आपण काय करायचे, त्या शतक स्थानामध्ये नेऊन ठेवायचे. तर एकूण खडू व पेन किती झाले, 611. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता समजली का गणित, हातचा येणारी आणि हातचा न येणारी बेरीज तुम्हाला मी सांगितली आहे. आता या पद्धतीने तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही स्वाध्याय दिलेला आहे. हा स्वाध्याय तुम्ही काय करायचं, घरी नक्की सोडवायचा आहे. समजलं का. चला, धन्यवाद.